जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी आदर्श आणि आजचा हा माझ्या यूट्यूबवरला दुसरा व्हिडिओ. प्रेमात असताना आपण खूप वेळा काही गोष्टी सहन करतो, जसं की रिप्लाय उशिरा येणे, कॉल बिझी लागणे वा बिझी असल्याची कारणे देणे. बरोबर आहे ना? किंवा कॉल न उचलणे, ह्या गोष्टी आपण सहन करतो आणि मग आपण स्वतःला समजावतो की समोरचा व्यक्ती खरंच तो वा ती खरंच बिझी असेल. पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण ज्याचं खरंच आपल्यावर प्रेम असतो ती व्यक्ती कधीच आपणाला अंधारात ठेवत नसते आणि आपणही त्या व्यक्तीला कधीच अंधारात ठेवायचं नसतं. आणि जी व्यक्ती आपल्याला अंधारात ठेवते त्या व्यक्तीचं प्रेम आपल्यावर कसं असेल तुम्हीच सांगा. कसं असेल आपल्यावर प्रेम? आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला कधीच अंधारात ठेवत नसते, आपल्याबरोबर सगळं काही शेअर करत असते. आपण बिझी आहोत, कुठे बिझी आहोत, आपण काय करतोय, आपण काय करत आहोत, किंवा तू काय करते, तू म्हणजे तू किंवा तू काय करताय याची आपण खात्री करून घेतो. बरोबर आहे ना? तर प्रेमात सर्वात जास्त महत्त्वाचं काय असतं, तर प्रेमात वेळ देणं महत्त्वाचं असतं. जी व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही त्या व्यक्ती आपल्यावर प्रेम असलं असं नाही, पण ती व्यक्ती सांगू पण शकते ना की बाबा असं असं आहे, मी ह्या कामामध्ये अडकून आहे किंवा हे काम करत आहे, मी थोड्या वेळानं तुम्हाला रिप्लाय देतो, थोड्या वेळानं तुम्हाला कॉल करतो. ही व्यक्ती सांगत नाही म्हणजे तुम्ही ती व्यक्ती अंधारातच ठेवणार. जी व्यक्ती अंधारात आपल्याला ठेवते, जी व्यक्ती इग्नोर सुद्धा करू शकते, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही माझं मत माझं मत असं आहे की तुम्ही जास्त त्यांच्यामध्ये अडकू नका आणि स्वतः तुम्ही अडकल्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतः यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तसं तुम्ही पण तिला इग्नोर करा. म्हणजे तिचा किंवा त्याचा विचार करू नका आणि तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते त्या व्यक्तीला तुम्ही सुद्धा इग्नोर करायला शिकलं पाहिजे आणि ते तुम्ही शिका. बरोबर आहे ना? प्रेम म्हणजे वेळ देणं असतं, एफोर्ट लावणं असतं. प्रेम म्हणजे फिलिंगला फील करणं असतं. तुम्हाला सांगेन मी पुढल्या व्हिडिओमध्ये, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी की आता मला वेळ नाही आहे तेवढं बोलायला, पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन की फिलिंगला फील करणं म्हणजे प्रेम असतं आणि प्रेम हे का असतं आणि प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं का असतं आणि प्रेम मौल्यवान का आहे हे तुम्हाला मी सांगेन. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कोण तुमचा असा म्हणजे मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल ज्याला या व्हिडिओची गरज असेल इग्नोर करण्यासाठी, तर तुम्ही त्याला व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे, त्यामुळे बोलायला थोडी भीती वाटते, पण थोड्या दिवसांनी मी शिकून जाईन. पण तुम्ही सुद्धा असं समजा की बाबा हा व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवणार आणि मी खरंच तुम्हाला सांगतो, मी जे दुःख सहन केले ते तुम्हाला सहन करून देणार नाही आणि 100% माझी खात्री आहे की तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर पडा. जरी खरं प्रेम असेल तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळणारच. धन्यवाद.